मनोज जरांगे पाटील आहेत. 16 तारखेच्या मध्यरात्रीपासून पुन्हा त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. पण काय सांगाल, आपण पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. अनेक कार्यकर्ते येतात की उपोषण करू नका, गावकरी म्हणतात उपोषण करू नका. नाही, मी कोणासाठी करतोय? जे समाजाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी. मी काय माझ्या स्वार्थासाठी करत नाही. समाजाची माया हे बरोबर आहे, परंतु समाजाचे लेकरंही मोठे झाले पाहिजेत हे सुद्धा समाजानं समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपले लेकरं मोठे झाले पाहिजेत यासाठी मी उपोषणला मुक्ती संग्राम दिनापासून बसतोय. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकराचं कल्याण व्हावं, सगळ्यांचेच लेकरं मोठे व्हावेत यासाठी हे उपोषण करतो. हे मराठा समाजानं विनंती करून समजून घ्यावं. तुम्ही आग्रह करू नये की करायचं नाही म्हणून. आपल्या लेकराच्या तोंडी आलेला घास जाईल, आता तोंडाशी आलेला घास जाईल. त्यामुळं आपल्याला कठोर उपोषण करून समाजाला आरक्षण मिळवून देणं गरजेचं आहे. म्हणून ते उपोषण 17 सप्टेंबरपासून पुकारलं आहे आपण. मी काय माझ्या स्वार्थासाठी करत नाही. माझ्या समाजाचे लेकरं मोठे व्हायला लागले, ज्यांना आरक्षण मिळालं आहे त्या लेकरांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद आहे. कोणी MBBSला लागतं आहे, कोणी पोलीसला लागतं आहे, कोणी प्रत्येक क्षेत्रात आता मराठ्यांचे पोरं चाललेत. राज्यापासून केंद्रापर्यंत चाललेत. आता केंद्रापर्यंत मराठ्यांचे पोरं अधिकारी होणार आहेत या OBCतल्या कुणबी आरक्षणामुळं. आणि हे सगळे मागण्या, आपल्या 8-9 मागण्या त्या घेऊन पुन्हा उपोषणाला बसतो आहे. मी काय वाईट करत नाही. समाजासाठी जीवाची बाजी लावून लढतो आहे. समाजाने लक्षात ठेवावं की मी समाजाच्या लेकरासाठी लढतो आहे. त्यांनी बाकीचा कुठलाही हट्ट धरू नये. आपल्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे यासाठी सगळ्यांनी एकजुटीनं एकमतानं राहा. कामं सोडून कोणी अंतरवालीकडं येऊ नका. जे काम नसतील तर ठीक आहे, ते आले तर, पण कामं बंद करून कोणीही अंतरवालीकडे येऊ नका. मी खंबीर आहे समाजासाठी लढायला. 16 तारखेला रात्री 12-1 वाजल्यापासून ते आमरण उपोषण मी अंतरवाली तिथं सुरू करतो. ते स्थगित केलं होतं आमरण उपोषण, ते पुन्हा सुरू करतो. 17 तारखेला म्हणजे 17 तारीखच येते मुक्ती संग्राम दिन, आणि महाराष्ट्रातल्या मराठा आणि कुणबी एकच आहे यासाठी हे आमरण उपोषण पुन्हा सुरू आहे. काल तुम्ही असं म्हणालात की देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या विरोधात आमदाराची टीम उभी केली, त्यावर लाड असं म्हणालात की जरांगे पाटील मची भाषा बोलतात, त्यांना मस्ती आणि माज आला आहे. ती समाजाला माहिती आहे मस्ती आणि माज कोणाला आला आहे. देवेंद्र फडणवीसांना आला आहे की मला आला आहे. मी गरिबांची लढाई लढतो आहे. तुम्हाला का वाटतं गरिबाचे पोरं मोठे होऊ नये? का तुम्ही आरक्षण देत नाहीत मराठ्यांना? आम्ही राजकीय भाषा पण बोलत नाहीत ना. तुम्ही आरक्षण द्या, तुमचा आमचा विषय संपला. आम्हाला कुठल्या गोष्टीची गरज पण नाही. आणि माज कसा असतो, काय असतो, तुम्ही आरक्षण तर देऊ नका म्हणा, मग कळन तुम्हाला कचका मराठ्याचा कसा असतो ते. तुम्हाला ज्या मस्त्या चाडल्यात ना, हे जे ट्रॅप रचेला आहे देवेंद्र फडणवीसनी, आमदार इथं लय बुळबुळ येतो हे आमदार, हे बुळबुळ गाड्या लई येत असल्या. हे आमदार काही संघटना, काही संघटना आहेत, काही समन्वयक येतं, काही अभ्यासक येतं, काही तज्ज्ञ येतं, ते फोडाफोडी चालू केलेली दरेकर साहेबांच्या माध्यमातून फडणवीसनं. पण हरकत नाही, आम्ही लढायला मराठी गरीब खंबीर आहेत. मला एक प्रश्न पडला की तुम्हाला का वाटतं की गरिबाचे मराठ्यांचे पोरं मोठे होऊ नये? असं का वाटतं? का आरक्षण देत नाही? तुम्ही का ढकलताय महाविकास आघाडीवर, महाविकास आघाडी महायुतीवर का ढकलता तुम्ही? तुम्ही आरक्षण द्या ना. हे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते, तुम्हाला कळतच नाही आम्ही काय बोलतोय. आणि बार याच्याकडून लिहून आणा आणि त्याच्याकडून लिहून आणा, त्यांचा फायदा झाला आणि त्यांचा फायदा झाला एवढंच. मध्ये तुम्ही आरक्षण तर तुमचा फायदा होईल ना. तुम्हाला फायदाच करून घ्यायचा नाही, तुम्हाला मराठ्याला वाटोळच करून टाकायचं आहे. AWS मधलं सगळं वाटोळं करून टाकलं मराठ्यांच्या पोराचं देवेंद्र फडणवीसनी. कोणी पोलीस भरतीत हे, कोणी आरोग्य विभागात हे, कोणी कृषी विभाग, अनेक सगळे जेवढे काय विभाग आहेत नोकरीतले आणि प्रवेशाचे, या सगळ्या विभागात EWSचा विषय आरक्षण मिळायच्या अगोदर EWSमधून फॉर्म भरलेले आहेत पोरांनी, आणि ते मान्यसुद्धा केलेले. 2-3 वेळेस ते अर्ज तपासले, त्यावेळेस ते मान्यसुद्धा केले त्यांनी. आणि SCBC दिलं त्याच वेळेस EWSसुद्धा ऑप्शन सुरू होता. त्यावेळेस पोरांनी काही अर्ज केलेले आहेत, तरीही त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेत. तरीही त्याच वेळेस सांगायचं ना मग की तुम्ही EWS घेऊ नका, असं करा तसं करा. त्यावेळेस ॲक्सेप्ट केलं, आणि आता ह्या महिन्यात आता रद्द करायलेत इतक्या दिवसानंतर. म्हणजे तुम्ही EWSमधल्या पोरांचं वाटोळं करायला लागलात. ही कोणची पद्धती तुमची? देवेंद्र फडणवीस का मराठ्यांचे पोरं मारायला लागलात? का तुम्ही अडचणीत आणायला लागलात मराठ्यांचे पोरं? कारण काही गरजच नाही ना. आणि परत ते लिहून घ्यायला लागलेत कोणचे अधिकारी देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून की तुम्ही EWSमधून फॉर्म भरला होता, पण SCBCमध्ये जाण्यासाठी तुम्ही म्हणा, लिहून द्या तुम्ही की मी EWS सोडतोय आणि SCBCमध्ये चाललोय. बळच असा कोणचा शासन निर्णय आहे का असं लिहून घ्यायचा? त्या अधिकाऱ्यांवरती इथून पुढं कारवाई करायला पाहिजेत पोरांनी सगळ्या. जर तसं म्हणले लिहून द्या EWSमधून SCBCमध्ये जातो, ही कोणची शाळा चालवली?
जे EWSमधून पोरांनी अर्ज भरलेले आहेत ते फडणवीस साहेबांनी आणि सरकारनं ते प्रवेशात असो किंवा नोकरीत असो ते जशाला जसे घेतले पाहिजे. त्या पोरांवरती अन्याय नाही झाला पाहिजे हे मात्र सरकारने लक्षात ठेवणं आहे. तर येणाऱ्या काळात त्यांना ती किंमत मोजावी लागणार आहे. कारण पोरांचं वाटलं झालं पोरं आणि पोराच्या घरचे त्यांचे गावकरी त्यांचा तालुका जिल्हा गप्प बसणार नाही आहे. त्या पोरांना समाविष्ट करून घ्या. EWSमधून फॉर्म भरलेले तुम्ही अडवणूक करू नका. फडणवीस साहेब मराठ्यांच्या पोरांची मराठ्यांचं वाटोळं करू नका. पोलीस भरतीमधून सुद्धा कित्येक तरी पोरं EWSमधून फॉर्म भरलेले असून सुद्धा आता रिजेक्ट करताय. त्यावेळेस करायचे तर आता त्या पोरांनी कुठं जायचं? कशासाठी शिकविलं त्यांच्या आईबापाने इतके पैसे घालून त्यांना? हे इतका घात मराठ्यांचा तुम्ही करू नका, मराठ्यांच्या पोरांचा. लाड असंही माहीत की जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली आणि त्यांच्या विरोधात बोलणारा मी पहिला आमदार आहे, पण मी माझी पातळी सोडली नाही, आमची संस्कृती नाही ती. पहिला आमदार आहे अशा स्पर्धा करा म्हणा. पहिला आमदार आहे मी बोलायला, हे म्हणतो मी पहिल्यांदा बोललो ते म्हणतो पहिल्यांदा बोललो. तुमची काय शर्यत लावली होती का रनिंगची? मी आधी बोललो. तुम्ही बोलताच का मराठ्यांच्या विरोधात? मराठ्यांचे गरिबाचे पोरं मोठे होऊ नये असं तुम्हाला काय वाटतं? काय कारण आहे त्याचं? 50 वेळेस तेच सांगता की त्यांच्यावर बोलू नका. ते सरकारमध्ये आहे ना, त्याला म्हणा आरक्षण दे, शब्द काढत नाहीत आम्ही त्याच्यावर. आरक्षण देऊन टाकणं, आमच्या मागण्या पूर्ण करणं. 1 वर्ष झालं ना मराठा झुंजतोय. तुम्हाला साधं हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू होय नाही. आधी सूचना काढली सगळ्या सोयऱ्यांची, ती लागू करणं होय नाही तुम्हाला. मराठा आणि कुणबी एकच आहे. 2004ला अध्यादेश काढलेला आहे, त्याच्यात दुरुस्ती करता येत नाही तुम्हाला. साधी तुम्हाला केसेस मागं घेता येत नाही आहेत. सगळ्या नोंदी निघाल्यात कुणबींच्या, त्याचे प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीसने रोखून धरलेत, व्हॅलिडिटी रोखून धरल्यात. काय अडवणूक करायला लागलात मराठा समाजाची? आणि त्याच्यात आमदार, मंत्री, हे खासदार छात्या बडवायला लागले तर रनिंग लागल्यासारखं बोलतात की मी पहिल्यांदा बोललो. तुम्हाला काय मंत्रिपद मिळवायचे, पक्ष मोठा करायचा, नेता मोठा करायचा, एवढ्यासाठी तुमची मरभर आहे. पण मराठ्यांचे लोक का मारायला निघालात तुम्ही गरिबाचे? कशामुळे तुम्हाला वाटतं की त्यांना आरक्षण मिळू नये, ते मोठे होऊ नये? कशामुळे तुम्ही म्हणता याच्याकडून लिहून घ्या आणि त्याच्याकडून लिहून घ्या? गरजच नाही कोणाकडून लिहून घ्यायची ना. देवेंद्र फडणवीस पाठीमागं म्हणले की महाविकास आघाडीला फायदा झाला आहे, त्यांच्याकडून लिहून घ्या की ओबीसीतून आरक्षण देणार आहेत म्हणून. गरजच नाही लिहून घ्यायची, तुम्हीच द्या ना, तुमचा फायदा होईल. तुम्हाला द्यायचंच नाही, नुसतं दुसऱ्यावर ढकलायचं. द्या तुम्ही, तुमचा फायदा होईल. तुम्ही आता अधिवेशन बोलवणार आहेत ना, बोलवा ते अधिवेशन. हो द्या, दूध का दूध, पाणी का पाणी. कोणचा आमदार कोणचा मंत्री बोलत नाही आरक्षणाच्या बाजूने, बघू द्या मराठ्याला. लाड असंही माहीत की माझ्या नेत्याच्या विरोधात जर बोलले तर माझी तोप धडधडत राहणार. थोडं थांब, सगळं होतं टायमाला. तोफ धडा ती का फुसका बार होतोय, थोडं थांब म्हणा. मी थोडं आता बघतोय कोण काय करते. मराठ्यांच्या विरोधात गेलेला पक्षसुद्धा संपलेला, नीतीसुद्धा संपलेली. थोडी परिस्थिती येईन, तुम्ही फक्त आरक्षण देऊ नका म्हणा. आचारसंहिता लागायच्या आत तुम्ही फक्त आरक्षण देऊ नका. तुमचा ही जनता आणि हे शेतकरी आणि हे मराठी हिशोब चुकता करणारे सगळ्यांचा. कितीही बोला म्हणा, राजकीय करिअर बर्बाद होणार. उगाच मराठ्यांच्या वाटाला जाऊन मराठ्यांच्या आंदोलनाच्या विरोधात बोलून कशाला तुमचं राजकीय करिअर खराब करून घेता? आहे ते देऊन टाका ना. तुम्ही जितकं बोलता ना आमदार लोक, तितका मराठा चौतळून उठणार आहे. तितका देवेंद्र फडणवीसला तुम्ही फसविणार आहेत. सगळे आमदार मंत्री तुम्ही देवेंद्र फडणवीसला जितकं मराठ्यांच्या आंदोलनाच्या विरोधात, आरक्षणाच्या विरोधात बोला, तितका देवेंद्र फडणवीस फसविणार आहेत तुम्ही. आणि तेवढा समाज एका बाजूला वळणार आहे. तुम्ही दादागिरी कराल, त्यांना हाणताल, मारताल, ते लोक घरी राहतील, पण त्याच्या पोराच्या जातीच्याच बाजून राहणार. मतदानाच्या दिवशी तुमचा कार्यक्रमच लावणार मराठी, भाजपमधले गरीब मराठीसुद्धा. कारण प्रत्येक गरिबांना वाटतं माझ्या लेकराचं कल्याण व्हावं, आणि नेत्याला वाटतंय आमच्या पक्षाचं कल्याण व्हावं, नेत्याचं कल्याण व्हावं. त्याच्यामुळे भाजपमधला मराठा, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेतला मराठा सगळा बाजूला पाडणार आहे. आणि तुम्ही लयच दादागिरी करायला लागले, ते घरात बसणार आहे, पण मतदानाच्या दिवशी तुमचा कार्यक्रमच लावणार आहे. चलो, धन्यवाद. बार्शीचे आमदार 23 तारखेपासून ठे आंदोलन करणार होते, मात्र ते आता उद्यापासून आंदोलनाला बसणार आहे. त्यांची अशी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्यावं, यासाठी विशेष अधिवेशन लावा. त्यांनी जे ते विधानसभा अध्यक्षांना येड. आणि मग आम्ही काय दोन मागणी करतोय? ओबीसीतूनच करतोय ना. आम्ही ओबीसीतूनच करतोय ना. ओपोजिशनला बसतो काय बसतो. जाऊ दे, त्याला त्या थुकत नाहीत आम्ही तसल्यावर. आम्हाला त्यांचे प्रश्न विचारू नका इथून पुढं. कारण जे जात सोडून देवेंद्र फडणवीसांची बाजू घेतो आणि ज्याला जातीपेक्षा देवेंद्र फडणवीसांनी पक्ष मोठा वाटतो, अशा माणसाला मराठ्याला उत्तरं द्यायच्या नाहीत. हेच भाषा जर मराठ्यांसाठी वापरली असती तर मराठ्यांनी डोक्यावर घेऊन नसली असते आत्तापर्यंत. हीच भाषा
जर मराठ्यांसाठी वापरले असते ना, डोक्यावर घेऊन नसले असते मराठ्यांच्या विरोधात जायचं, हां, मगरुरीसारखी भाषा बोलायची, मराठ्याला ना आम्हाला असं का? तुम्ही उपोषणाचा इशारा दिल्यानंतर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक आहे, आरक्षणाच्या विरोधात कोण आहे हे जरांगे पाटलांनी पाहिलं पाहिजे. हे बघा, मी बार सांगतो की शिंदे साहेबच मराठ्यांना आरक्षण देऊ शकते, आजच नाही सांगत. तो माणूस धाडशी आहेत, त्यांच्या क्षमता आहे काम करण्याची, तेच देऊ शकतात. हा मी वेळोवेळी म्हणतोय, पण 1 वर्ष आम्हाला वाट बघावं लागली पाहिजे. इतकाही अंत आमचा गरीब मराठ्यांचा बघितला नाही पाहिजे की 1 वर्ष झालो आम्ही झुंजतोय सारखा. हे लहान लढा नाही आहे, याचीसुद्धा दखल आणि काळजी मुख्यमंत्री साहेबांनी घेतली पाहिजे. जे EWSमधले पोरं बाहेर काढायचं काम चाललं आहे ते थांबलं पाहिजे. शिंदे साहेबांनी त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी झाली पाहिजे. 3ही गॅजेट हैदराबादचं लागू झाले पाहिजे. मराठा आणि कुणबी एकच आहे, अध्यादेश आहे 2004चा, त्याच्यात दुरुस्ती करून शिथिलता आणली पाहिजे. केसेस वापस घेऊन म्हणलेले आहेत महाराष्ट्रातले सरसकट, त्या केसेसचं कुठं काही पत्ता नाही, आणखी व्हॅलिडिटी होत नाहीत. याच्यावरती शिंदे साहेबांनी लक्ष ठेवायला पाहिजे बारकाईनं. शेवटी आम्हाला आमरण उपोषण करण्याची वेळच त्यामुळे येते आणि बाकीच्यावर लक्ष देत नाहीत. आम्ही बाकीच्याचे आता प्रश्नच विचारू नका, ते आता मराठ्यांच्या गिनतीत नाही राहिले. जे मराठ्यांच्या विरोधात आमदार गेले त्याचा पक्षही अडचणीत आला आणि तो आमदारही अडचणीत आला. हा, नाराजा असतात, नाराजाबद्दलचं काही नसतात, त्या निघूनही जात असतात. पण तुम्ही ज्यावेळेस टोकाची भाषा करताय, तोडातोडीन, कापीन, तुकडे बाळा झोपी देतो. शंभूराजे देसाई असे माहीत की मनोज जरांगे पाटलांना बाहेरून अपुरी माहिती मिळते. आरक्षणाबाबत तुमची काही शंका असेल तर मला आधी विचारा, आम्ही त्या शंकेचं निरीक्षण करू. नाही ना, आमची काही शंका नाही. मी त्यांना कुठं काय बोललोय? त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला अपुरी माहिती मिळते. मी प्रत्यक्ष ऐकलं, कारण ते काम करतात, दिलेले शब्द पाळतात. आता फडणवीस साहेब एखाद्या वेळेस जसे भाजपमधल्या मराठ्याच्या आमदाराला नीट काम करून देत नाहीत, आमच्या विरोधात उठवायला लागलेत. फडणवीस साहेब वेगळे डावं टाकतात, तसं बऱ्याच जणाला कामं करून देत नाहीत ते, मराठ्यांचं कल्याण व्हावं म्हणून. आज थोडी गडबड हो, नाही इतकं कधीच म्हणत नाही मी तुम्हाला जायचं. शेवटचा प्रश्न, परिंदरकर असं माहीत की जरांगे पाटलाचा अहंकार टोकाला गेलेला आहे, समाजाचा पाठिंबा आहे, तो अहंकार डोक्यात जाऊ देऊ नका. तुम्हाला एक सांगू का, म्हणजे मी तर भेत नाही, मुजीद बी नाही कोणाला. हां, सगळ्यात महत्त्वाचं सांगतो. पण हे ट्रॅप लक्षात आला आहे, मला घेरायचं आहे यांना, मला अडचणीत आणायचं. पण काही आमदार जातीत फूट पाडायला लागले. मात्र विरोधात बोललं पाहिजे, उत्तरही दिले पाहिजेत, एकमेकाला बोललंही पाहिजे. हे काम दरेकर साहेबांनी केलं, पण समाजात फूट नाही पाडली. काही आमदारच समाजात फूट पाडायला लागले आणि ती मस्ती मात्र जिरणारी. समाजात आंदोलनात फूट पाडणाऱ्या आमदारांची मस्ती जिरणारी. किमान त्यांनी बोलले, देवेंद्र फडणवीसची बाजू घेतली, पण फूट नाही पाडली मराठा समाजात. ते पाप त्यांनी नाही केलं. पण काही आमदार ते पाप करायला लागलेत. त्याला टोळकं दिसत असेल त्याचं सध्याचं तात्पुरतं, पण याची परिणाम राजकीय करिअर बाद करणार लोक. जे मराठ्यांच्या मुळावर उठले, अरे तुमचे लेकरं गेले रे परदेशात शिकायला, तुमचे लागले धंद्याला. आमच्या गोरगरिबांच्या लेकराचं वाटोळं झालंय. तुम्हाला का हो वाटत नाहीत मराठ्यांचे पोरं मोठे? काय बोलतो, काय भाषा आहे? मराठ्यात फूट पाडायला निघालाय, मराठ्याच्या आंदोलनात फूट पाडायला निघालाय. किमान त्या आमदारांनी तसं तरी नाही केलं, जरी ते भाजपचे असले तरी. मराठ्यात फूट नाही पाडली. हा, बोलले, आरोप केले, एकमेकावरती वैचारिक विरोध दाखवला. दरेकर साहेब असतील किंवा ते अनेक 2-4 असतील, फूट नाही पाडली. काय तो असे उठले जसं मराठ्याचं त्याचं 15 पिढ्याची दुश्मनी असा तुटूनच उठलाय. 100-150 जण संघ तेवढेच राहतील. आता गरीब मराठ्यांच्या मुळावर उठला, फूट पाडायला निघाला मराठ्याच्या आंदोलनात. हे पाप साधं नाही. हे झालं तुझ्या मतदारसंघापुरतं, पण करोडो मराठ्यात रोज तयार झाला आहे आपल्या लेकरांचं, गोरगरिबांच्या पोरांचं वाटोळं करायला निघालेत म्हणून, आणि ते देवेंद्र फडणवीसचं ऐकून. त्यामुळे त्याचे प्रश्न मला आता विचारूच नका. त्याला गिनीत नाहीत आम्ही, आणि ते कोणी माहीत बी नाही आम्हाला आता. आम्ही आमच्या लेकरासाठी लढायला खंबीर आहेत. त्याला काय करायचं तर कर, आम्हाला काय करायचं ते आम्ही आमचं काम करतो. राजकीय करिअर उगं त्या देवेंद्र फडणवीसचं ऐकून मराठ्यांचे आमदार बरबाद करून घ्यायला लागलेत आणि मराठ्याचा रोष अंगावर घ्यायला लागले. अशी थोडी दहशत असेल तर भीती असेल 10-20 जणांवर, पण ही खतखत इतकी भयानक आता मुळापर्यंत गेली. निवडणुकीच्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेबाला परिणाम भोगावा लागणार आहेत ह्या लोकांमुळे असल्या. चला, धन्यवाद.
निश्चित हे होते मनोज जरांगे पाटील ज्यांनी आपली सविस्तर भूमिका व्यक्त केली. कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, आंतरवाली सराठी, जालना.